श्री स्वामीचरित्र सारामृत मराठी अध्याय 11 श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरुगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परिमुरुगोडीचे विप्र बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुरी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाई भीमरती स्नान करीती. भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती. दारिद्र्य जन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन. कोणी करती गंगा स्नान नमस्कार करती. कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोणी या मधुकरी निर्वाह करीती. आपुला बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदली. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आटपोणी मागुती येती गावात. सेवेकरांबरोबर मागून या मधुपुरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृह सुतकांता. शीतोष्णाची परवान करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेवेती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे माणस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐशी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवुजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागोण्या मधुकरी. जाऊण्या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणुण्या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटिले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागितलं. अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळापाचे मणी. तथापि कष्ट ससोने नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्ने 3 यती मूर्ती. एवढे आदर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊनी अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुण्या ऐसे स्वप्न मणी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव त्यास एक पत्र शय्ये खाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ करू नये उतावीळ. ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी वृश्चिक एक निघाला. त्यांसी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघावे मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोणी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोंचले येवोणी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीत. तिथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरी चालणारी कामधंदा करिता घरी. गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी.
नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जाती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखून नगरी बाळाप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले बाळाप्पा होणी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत एकदशोध्याय गूढ श्रीरस्सु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ।